तर नमस्कार मित्रांनो, तर आपल्याला अनेक ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना काय कसले भीती असते तर इंग्लिश आणि मॅथची. अनेक विद्यार्थ्यांना ह्या समस्याला सामोरे जावे लागतात. अनेक विद्यार्थी इंग्लिश मध्ये खूप कच्चे असतात तर मॅथ मध्ये खूप कच्चे असतात. अनेक पुढे गेल्यावर 10वी-12वी नंतर त्याला खूप स्ट्रगल करावा लागतो या विषयामध्ये. तर आपण एक नवीन चॅनल तयार करणार आहे, तो पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तो त्या चॅनलचं नाव आहे काय, द ओवी क्लासेस. तर या क्लासेस मध्ये तुम्हाला काही व्हिडिओज, काही कोणते इंग्लिशचे संपूर्ण माहिती तुम्हाला भेटणार आहे. तर इंग्लिश मध्ये इंग्लिश ग्रामरचे किंवा कशा प्रकारचे ते बोलायचे हे सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे. इंग्लिश ग्रामर म्हणजे काय तर इंग्लिश व्याकरण काय, तर इंग्रजी तर व्याकरण. आणि नंतर दुसरं टॉपिक आहे म्हणजे कोणता तर मॅथचा. काय बेसिक मॅथ पासून तर बेसिक मॅथ किंवा नंतर आहे 12 क्लासेस पर्यंत सगळ्याचे मॅथचे टॉपिक ह्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे. ते पण आपल्या भाषेत तुम्हाला समजेल असे हे व्हिडिओ तुम्हाला तयार करण्यात येणार आहेत. तर विद्यार्थ्यांना प्लीज हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे व्हिडिओ तुम्हाला बघता येईल. या चॅनल्स मध्ये आपण पहिले बघणार आहोत इंग्लिश ग्रामर. या इंग्लिश ग्रामर मध्ये इम्पॉर्टंट काय आहे तर इंग्लिश ग्रामर मध्ये पहिला इम्पॉर्टंट आहे अल्फाबेट. कोणता आहे तर अल्फाबेट्स. अल्फाबेट्स म्हणजे काय, मुळाक्षरे. आता इंग्लिश मध्ये कोणती मुळाक्षरे असतात, कोणते अल्फाबेट असतात ते आपण बघणार आहोत. प्लस त्याच्यामध्ये आपण बघणार आहे ते म्हणजे काय तर ओवेल. तर ओवेल्स म्हणजे काय तर स्वर. आणि दुसरं बघणार आहे तर कॉन्सोनंट म्हणजेच काय तर व्यंजन. हे तुम्हाला आज या व्हिडिओ मध्ये काही बघणार आहे. ते अल्फाबेट्स कोणते आहेत, तर ओवेल्स कोणते आहेत, कॉन्सोनंट कोणते आहे, म्हणजे व्यंजन स्वर कोणते आहेत हे तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये बघणार आहे. तर खूप इम्पॉर्टंट असा हा क्लासेस आहे, इम्पॉर्टंट असा व्हिडिओ आहे, ते तुम्ही बघू शकता. यामध्ये तुम्हाला मुळाक्षरे किती आहेत ते किती आहेत तर 26 हे अल्फाबेट्स आहेत. तुम्हाला ते कोणकोणते आहेत अल्फाबेट्स तर तुम्ही बघू शकता. काय अल्फाबेट्स कोणकोणते आहेत तुम्हाला तर फर्स्ट आहे तर ए, सेकंड बी, थर्ड सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर, एस, टी आणि यू आणि व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड. असे तुम्हाला हे काय काय मुळाक्षर आहेत. इंग्लिश मध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहेत मुळाक्षर अल्फाबेट्स. यामध्ये तुम्हाला काही स्वर, यामध्ये तुम्हाला काय माहित असलं पाहिजे स्वर. काय असलं पाहिजे ओवेल्स. ओवेल्स म्हणजे स्वर. हे तुम्हाला माहित असणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला इंग्लिश ग्रामर शिकायचं असेल तर हे ओवेल्स असणं खूप गरजेचं, माहित असणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये कोणकोणते ओवेल्स आहेत तर आपला पहिला ए, हे काय तो ओवेल्स आहे म्हणजे स्वर आहे. तर सेकंड कोणता आय, हे पण आपला काय ओवेल्स आहे. थर्ड ओ, यू अँड हे तुम्हाला काय ओवेल्स आहेत. त्यामध्ये तुम्हाला काय ओवेल्स बघायला भेटतात. आणि बाकीचे राहिलेले आहेत ते काय कॉन्सोनंट आहेत. ते काय आहेत तर व्यंजन आहेत. हे तुम्हाला काय आहेत तर हे काय आहेत तर व्यंजन आहेत. तर याचा वापर आता बोलण्यासाठी कसा करायचं ते आपण काय नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. तर सोर्सचा विचार कसा करायचा इंग्लिश मध्ये, त्याचं वाचन कसा करता आला पाहिजे,
तर ओवेलचं वाचन कसं करता आला पाहिजे, म्हणजे स्वरचं, कॉन्सोनंटचा म्हणजे व्यंजनचा उच्चार कसा करता आला पाहिजे, हे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. तर अद्याप परत तुम्हाला काय समजलं असेल तर प्लीज कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून आपल्या ग्रामीण मुलांना थोडीफार माहिती होईल आणि इंग्लिश आणि मॅथ पासून थोडीशी भीती दूर होईल. तर